नमस्कार, मी सतीश मुळे. केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. ग्रामपंचायत इमारतीचा वापर गावातील विकास कामांसाठी झाला पाहिजे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांचे प्रतिपादन. गणेश उत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील नवीन पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल. खासदार विनायक राऊत यांची ग्वाही. आणि रत्नागिरीसह जिल्ह्यात यौमे आशुरा म्हणजेच मोहरमचा 10वा दिवस साधेपणाने केला गेला साजरा. बातम्या विस्ताराने पाहण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातम्या पाहूया विस्तारानं. ग्रामपंचायत इमारतीचा वापर विकासात्मक दृष्ट्या काम करण्यासाठी झाला पाहिजे. तसेच येथे येणारा प्रत्येक नागरिक समाधानी होऊन परत गेला पाहिजे, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे. आज माझ्या मतदारसंघातील एका चांगल्या वास्तूचं उद्घाटन करण्याचा योग सरपंच आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांमुळे आला. त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो. आणि मला असं वाटतं की या जिल्ह्यामधला रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघ असा असेल की ज्या मतदारसंघामध्ये 80% ग्रामपंचायतीच्या इमारती त्या सरपंचांसाठी आणि गावाच्या विकासासाठी बांधून लोकार्पण झालेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे या सरपंचांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत की पाठपुरावा करून जनसुविधेमधनं ते पैसे त्यांनी मिळवले आणि अतिशय एका सुंदर वास्तूचं उद्घाटन आज आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होतं. मला सरपंचांना, उपसरपंचांना आणि सदस्यांना एक सूचना आणि विनंती करायची आहे. या सुसज्ज इमारत आपण बांधली, पण या इमारतीमधनं येणारा प्रत्येक ग्रामस्थ हा त्याचं विकासाचं काम झालं म्हणून हसत जाणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण भविष्याच्या कालावधीमध्ये कार्यरत राहणं गरजेचं आहे. रत्नागिरी तालुक्यातील चरवेली ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन नामदार उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तालुका प्रमुख बंड्या साळवी, जिल्हा परिषद सदस्य बाबू माप, समाज कल्याण सभापती परशुराम कदम, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, प्रांत विकास सूर्यवंशी आदी उपस्थित होते. ग्रामपंचायतीतर्फे नामदार उदय सामंत यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटनही नामदार उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. आवश्यकता नाही. तुम्हीच जलजीवन मिशन मधनं ही नळ पाणी योजना मंजूर करू शकता. आणि म्हणून जी सरपंचांची संघटना तुम्ही उभी केलेली आहे याच्यातनं देखील चांगली कामं विकासाची प्रत्येक गावामध्ये करावीत ही शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा अतिशय चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी सरपंच आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आम्हाला सगळ्यांना दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. व्यासपीठावर सगळे जे जमलेले आहेत त्यांचे देखील मनापासून आभार मानतो. आणि हा कार्यक्रम संपला असं देखील जाहीर करतो. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथील वाशिष्ठी नदीवरील नवीन पूल गणपतीपूर्वी वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या बाबत बोलायचं झालं तर वाशिष्ठी नदीवरचं जे पूल आहे चिपळूणचं
त्याच्यातले पहिले एक लेन जे आहे ही साधारण सप्टेंबरच्या 2 किंवा 3 तारीख वाहतुकीसाठी सुरू होईल, परंतु पेढे परशुराम पासून ते आरवलीपर्यंत असलेले खड्डे येत्या आठवड्याभरामध्ये पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत. आरवली नंतर वाकेडपर्यंत हे काम सुद्धा हे सुद्धा येत्या 4-5 दिवसामध्ये सुरू होईल आणि वाकेडच्या पुढे तर चांगला हायवे झालेला आहे, पण गणेश चतुर्थीच्या पूर्वी हायवे हा सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न नक्की होणार. फक्त प्रार्थना आहे पावसाकडे की आता झाला तेवढा पाऊस खूप झाला, आता काम करायला त्याने मोकळीक देण्याची गरज आहे. शहरातल्या रस्त्यांची परिस्थिती देखील वाईट आहे. शहरातल्या रस्त्यांच्या बाबत सुद्धा पाण्याची योजना ज्या पद्धतीने शहरामध्ये राबवली गेलेली आहे, मागच्या अनेक वर्षाची मागणी जी होती रत्नागिरीकरांची पुरेसा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, ते काम पूर्ण झालेलं आहे आणि त्या अनुलक्षून पाण्याच्या लाईनी असतील, CNGचे पाईपलाईन असेल, विद्युत वाहिनी असेल, हे सगळे टाकण्यासाठी रस्ते खोदले आहेत. परंतु ह्या पाऊस गेल्यानंतर ताबडतोब ते रस्ते करण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे. शहरातले रस्ते गणपतीपूर्वी होतील का? गणेश चतुर्थीच्या पूर्वी नाही सांगू शकत, कारण पावसाळा आहे. परंतु एकदा का पावसाळा संपला की 100% शहरातले रस्ते पूर्ववत करून लोकांना त्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल. वाशिष्ठी नदीवरील जुना पूल धोकादायक बनला असल्याने त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक कमी करण्यात आली आहे. त्यामुळे काही झाले तरी गणपतीपूर्वी नवीन पूल वाहतुकीसाठी खुला झाला पाहिजे म्हणून काम युद्धपातळीवर सुरू आहे. चिपळूण येथे आलेल्या महापुरात वाशिष्ठी पुलाचा भराव वाहून गेल्याने काही दिवस वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे ब्रिटिशकालीन वाशिष्ठी नदीवरील जुना पूल धोकादायक अवस्थेत आहे हे दिसून येत आहे. दरम्यान गणपतीपूर्वी वाशिष्ठी नदीवरील नवीन पूल सुरू करण्यासाठी वेगाने काम सुरू आहे. तसेच मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पत्र, तिवरे गावाचे पुनर्वसन, औरंगाबादचे संभाजीनगर आदी विविध विषयांवर खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ज्या पक्षाचं केंद्रीय नेतृत्व केंद्रामध्ये नेतृत्व आहे, संपूर्ण अविरत अशी सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्यांना महाराष्ट्रामध्ये जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने गावागावामध्ये फिरावं लागतं. याचाच अर्थ की महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार ज्या पद्धतीने काम करतंय त्या कामाने धास्तावून जाऊन त्यामुळेच कुठेतरी आपलं अस्तित्व टिकावं भाजपाचं महाराष्ट्रामध्ये, म्हणून ही चालू झालेली जन आशीर्वाद यात्रा आहे. नवीन मंत्री आहेत. जन आशीर्वाद हा सुद्धा शब्द शिवसेनेकडून घेतलेला आहे. शिवसेनेने यापूर्वी जन आशीर्वाद या शब्दाला जन्म दिलेला आहे. आता त्या शब्दाची चोरी करून ते यात्रा काढत असतील तर आम्हाला त्याची काही धास्ती नाही. ठीक आहे, 4 नवीन मंत्री जे केलेले आहेत ते येतील जातील, हारतोरे स्वीकारतील, परंतु महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला टक्कर देण्याचं जर ते स्वप्न बघत असतील तर ते स्वप्नभंग त्यांचं झाल्याशिवाय राहणार नाही. खरं म्हणजे नितीन गडकरी साहेबांबद्दल आम्हाला खूप नितांत आदर आहे. एखाद्या भागामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाला तर त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारला कळवणं, मुख्यमंत्र्यांशी बोलणं हे साहजिकच आहे. परंतु आपण लिहिलेलं पत्र मीडियावर व्हायरल करून त्याची प्रसिद्धी करणं
हे गडकरी साहेबांसारख्या मोठ्या माणसाला शोभत नाही. उलट भाजपाचेच असलेले अनेक ठेकेदार त्यांनी गडकरी साहेबांनी सुरू केलेल्या ज्या रस्त्यांची योजना आहेत त्या कशा सडवलेल्या आहेत आणि लोकांना त्याचा कसा त्रास होतोय ह्याचा जर अभ्यास केला तर त्याचा तो ग्राफ खूप मोठा असेल. आणि म्हणून त्या पत्राच्या बाबत ते केलं ते योग्य आहे असं आम्हाला वाटत नाही. हो, आम्ही सुद्धा ह्या पावसाळ्यात पुनश्च एकदा तिवरे गावी जाऊन आलो. संपूर्ण डोंगर खाली आलेले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण गावाचंच पुनर्वसन तिवरे गावाचं करावं लागेल. एकटे तिवरे नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यातील 81 गावांमधील अनेक वाड्यांचं 100% पुनर्वसन हे त्या वर्षभरामध्ये आपल्याला करावं लागेल. तशा पद्धतीची योजना आहे. आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव आणि उपाध्यक्ष माननीय उदय बणे यांनी जो संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतलाय, आम्ही स्वतः फिरलोय, त्यामुळे खूप सखोल असा त्यांनी तो अहवाल तयार केलाय. त्याचा गांभीर्याने विचार राज्य सरकारने करावा अशी विनंती आम्ही केलेली आहे. मंत्री सुभाष देसाई साहेबांनी संभाजीनगर असं नामकरण करण्याचा जो सुतोवाच केलेला आहे तो योग्यच आहे. मागच्या साधारण 20-25 वर्षापासून औरंगाबादला संभाजीनगर या नावाने सारं लोक ओळखतात. लोकांच्या मुखामध्ये तो शब्द आहे आणि त्यामुळे खरंच महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर संभाजीनगर या नावाचा प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवावा असं आम्हाला सर्वांनाच वाटतं. रत्नागिरीसह जिल्ह्यात यौमे आशुरा म्हणजेच मोहरमचा 10वा दिवस पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सणांप्रसंगी गर्दी करण्यास मनाई असल्याच्या पार्श्वभूमीवर मोहरमचा 10वा दिवस दापोली, चिपळूण, कोंडिवरे, सावर्डे, मागजन, कसबा आदी भागात साधेपणाने साजरा केला गेला. पूर्वी दरवर्षी मोहरमचा 10वा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असे, परंतु मागील काही वर्षापासून मुस्लिम समाजाने ताबूत व पंजा मिरवणूक काढण्याचे बंद केले असले तरी आजही काही गावांमध्ये मात्र ताबूतची मिरवणूक काढली जाते.
आणि आता पाहूया यौमे आशुरा म्हणजेच मोहरमच्या 10व्या दिवशी ग्रामीण भागात काढण्यात आलेल्या ताबूत मिरवणुकांची एक झलक। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। ग्रामपंचायत इमारतीचा वापर गावातील विकास कामांसाठी झाला पाहिजे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांचे प्रतिपादन। गणेश उत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील नवीन पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल, खासदार विनायक राऊत यांची ग्वाही। आणि रत्नागिरीसह जिल्ह्यात यौमे आशुरा म्हणजेच मोहरमचा 10वा दिवस साधेपणाने केला गेला साजरा। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।